तर नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरून 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाचं नेतृत्व करतील। राज्यघटनेच्या स्वीकृतीची 75 वर्ष आणि जनभागीदारी यावर विशेष लक्ष केंद्रित करत यंदाचा सोहळा भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी सामर्थ्याचं एक अनोखं मिश्रण असणार आहे। इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील। परेड दिल्लीतील विजय चौकापासून सुरू होईल आणि कर्तव्य पथानं लाल किल्ल्यावर जाईल। प्रजासत्ताक दिन आज संपूर्ण देशभरात साजरा होतोय आणि यंदाच्या म्हणजे 2025च्या प्रजासत्ताक दिनाची थीम ही सुवर्ण भारत वारसा आणि विकास अशी असणार आहे आणि ही थीम देशाचा वारसा जपत भारताच्या प्रगतीचा प्रवास प्रतिबिंबित करणारी असेल आणि त्याचीच झलक आजच्या संपूर्ण प्रजासत्ताक दिनानिमित्त जी काही परेड होईल, जे काही चित्ररथ सादर होतील, जे काही कार्यक्रम सादर होतील त्या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि दिल्लीतल्या कर्तव्य पथावर आजच्या दिवशी नेमकं काय घडतंय या सगळ्याचे तपशील अगदी क्षणाक्षणाला आपण पुढारी न्यूजवर बघणारच आहोत। सैन्याची परेड असेल, त्याचबरोबर विविध राज्यांचे चित्ररथ असतील। आजच्या दिवशीची ही एक विशेष झलक आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते। भारत देश म्हणून आपण किती सक्षम होत चाललेलो आहोत, आपली कशी प्रगती होत आहे, आपल्या विविधतेत, आपल्या संस्कृतीच्या वेगळेपणात आपण कशी एकता जपतोय या सगळ्याची झलक संपूर्ण जगाला दाखवण्याची ही एक उत्तम संधी असते आणि भारत दरवर्षी या सगळ्या संधीचं सोनं करताना आपल्याला दिसतो। दरवर्षी एका थीमवर आपण हे सगळे सादरीकरण करत असतो। भारताकडून हजारोंच्या संख्येनं प्रत्यक्ष या सोहळ्यामध्ये सहभागी होणारे म्हणजे कर्तव्य पथावर परेड करणारे आपले सगळे जवान आहेत, आपल्या सैन्यबळाची ताकद दाखवणारे सुद्धा अनेक जवान आहेत, त्याचबरोबर सामान्य सुद्धा इतर माणसं आहेत जे खास कर्तव्य पथावरचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी तिथे उपस्थिती लावत असतात। तर प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयाच्या इमारतीला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे। ही दृश्य आपण बघतो। डोळ्याचं पारणे फेडणाऱ्या या सगळ्या रोषणाईला मुंबईकरांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलंय। सध्या आपण स्क्रीनवर दृश्य बघतोय। पहिली दृश्य आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची, त्याचबरोबर मंत्रालयाची इमारत दुसऱ्या चौकटीमध्ये आपण बघतोय। बृहन्मुंबई महापालिकेचे जे कार्यालय आहे त्याचे दृश्य। तिसरी दृश्य आहेत नवी मुंबई महापालिकेच्या इमारतीची, त्याचबरोबर विधान भवनाला सुद्धा सुंदर अशी रोषणाई करण्यात आली त्याचे दृश्य आणि वांद्रे वरळी सिलिंगची सुद्धा ही दृश्य आपण बघतोय, तिथे सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पूर्वसंध्येची अर्थात कालच्या दिवशीची संध्याकाळी उशिराची ही सगळी दृश्य आहेत। Thank you.